नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. मला असं वाटतं की सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये सध्या हीच स्थिती असावी. काहींचे बोंगे फुगले असतील, काहींचा बोटभर मोहर हा बाहेर पडला असेल. तर अशा पद्धतीची स्थिती आहे. मध्ये आठवडाभर ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे मोहर येण्याची प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात थांबली होती. पण सध्या थंडी वाढलेली आहे. 17 डिग्री सेंटीग्रेडच्या खाली तापमान गेलेलं आहे. तर सध्या मोहर बाहेर पडण्याच्या स्थितीमध्ये आहे. तर अशा स्थितीमध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? तर ह्यासाठी हा खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. तर बघा, सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, की सर्व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी मोहराचं बारीक निरीक्षण करायचं आहे. म्हणजे बोंडसे फुगले असतील, काही बोटा एवढा मोहर बाहेर निघाला असेल, तर पानाच्या मागे काही थ्रिप्स आहेत का? किंवा तुडतुडे आहेत का बागेमध्ये? किंवा कुठल्या दुसरे थ्रिप्स किंवा पांढरट असा काही भाग जो जिथं बोंडसे फुगलेत किंवा मोहर बोटावडा बाहेर आलेला आहे, अशा ठिकाणी काही तुम्हाला वेगळं काही जाणवतंय का? याचं बारीक निरीक्षण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. कारण हा फार महत्त्वाचा काळ आपल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. तर आता आंबा मोहरात सर्वात नुकसान करणारी जी कीड आहे, तर ती आहे तुडतुडे. तर यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर तोही तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. तर तुडतुडे हे अगदी गव्हाच्या आकारासारखे तपकिरी, काळपट रंगाचे हे किडे असतात. पण ही सर्वात नुकसान करणारी कीड आहे, की ज्याच्या मुळं आंबा उत्पादनात खूप मोठ्या प्रमाणावरती घट येऊ शकते. तर या तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही कोणत्या फवारण्या घेऊ शकता? तर मी या ठिकाणी हे तुम्हाला सांगणार आहे. तर इमिडाक्लोप्रिड 17.5 EC घटक असलेलं कोणतंही कीटकनाशक. आता ह्या व्हिडिओमध्ये मी बरेच तुम्हाला वेगवेगळे कंटेंट असलेले कीटकनाशकं सांगितलेली आहेत. तर ती तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकताय. पण या तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला मी काही महत्त्वाचे जे काही अ, कीटकनाशक आहेत त्यामध्ये कॉन्फिडार, जे बायरचं कॉन्फिडार आहे त्यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8 SL घटक आहे. किंवा टाटाचं एक प्रॉडक्ट आहे टाटा मिडा, किंवा धानुकाचं मेडिया. तर यामध्ये इमिडाक्लोप्रिड 17.8% SL हे घटक आहे, की ज्यामुळे तुडतुड्यावरती तुम्ही नियंत्रण करू शकता. तर यापैकी कोणतंही एक तुम्ही कीटकनाशक तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी फवारू शकता. पण आता सर्वात मोठा प्रश्न आहे, की हा फवारा घ्यायचा कधी? तर बघा, फुले उमलण्याच्या अगोदर तुम्हाला हा, म्हणजे बोंडसे फुगलेले आहेत, एक बोटभर मोहर बाहेर पडला असेल, तर अशा वेळेस तुम्हाला याचा स्प्रे हा तुम्हाला घ्यायचा आहे. तर यापैकी कोणतंही एक कीटकनाशक घेऊन तुम्ही तुडतुड्याचं नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीनं करू शकता. आता सगळ्यात आणखी मोहरामध्ये जो एक रोग येतो त्याला आपण भुरी हा रोग म्हणतो. तर या भुरी रोग म्हणजे नेमकं काय असतं? तर भुरी म्हणजे आपल्या पानावरती, फळांवरती पांढरट असा अ, अ, भुरीसारखा थर निर्माण होतो, की यामुळे फुले गळतात, फळे खराब होतात आणि उत्पादनामध्ये घट होते. आणि याच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय करू शकता? तर 22 टीन सर्वांना माहीत आहे. तर त्या 22 टीनचा स्प्रे घेऊ शकता, किंवा गंधक ज्याला आपण सल्फर म्हणतो. तर 80% वेटेबल गंधक आहे. तर हे सर्वात स्वस्त आणि मस्त भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी फंगिसाईड आहे. तर याचा तुम्ही स्प्रे घेऊ शकता, किंवा कॉन्टाफ प्लस नावानं एक बाजारामध्ये टाटाचं एक प्रॉडक्ट आहे. तर ते कॉन्टाफ प्लसमध्ये हेक्झॅकनॉकॉल 5% घटक आहे. तर तो तुम्ही घेऊ शकता, किंवा मर्जर, की ज्यामध्ये हेक्झॅकॅनॉकॉल 5% आहे. तर या फंगिसाईडमुळं तुमचं, किंवा या बुरशीनाशकामुळे तुमच्या भुरी रोगाचं नियंत्रण हे खूप चांगल्या पद्धतीनं होतंय. बघा, मी पुन्हा एकदा सांगते, 22 टी गंधक कुठलं घ्यायचं? 80% वेटेबल गंधक पाहिजे. आणि कॉन्टा प्लस टाटाचं एक प्रॉडक्ट आहे ज्यामध्ये हेक्झॅकॅनॉकॉल 5% आहे. आणि मर्जर, की याच्यामध्ये सुद्धा 5% हेक्झॅकॅनॉकॉल आहे. यामुळे भुरी रोगाचं नियंत्रण होऊ शकतं. आता सगळ्यात महत्त्वाचा दुसरा रोग, की जो आहे करपा रोग. आता हा करपा रोग म्हणजे काय असतं?
तर जो पानांच्या, फुलांच्या, फळांच्या पृष्ठभागावरती गडद असे तपकिरी रंगाचे डाग निर्माण करतो. यामुळे आंब्याच्या उत्पादनावर खूप मोठा असा परिणाम होतो. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही काय करू शकता? तर मी एक जैविक नियंत्रण सांगेल. तुम्ही ट्रायकोडर्माचा या बुरशीचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता. किंवा रासायनिक नियंत्रणामध्ये, कारण आता आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाहीये. कारण या कंडिशनमध्ये आपल्याला रासायनिक फवारणी घेणं फार गरजेचं आहे. तर या करप्याच्या नियंत्रणासाठी, कारण काय होतं बघा, आपण फळं मोठी होतील तसं फळांवरती काळपट डाग येतो आणि त्यामुळं अशी फळं मार्केटमध्ये घेतली जात नाही आणि पर्यायाने आपल्या उत्पादनावरती त्याचा खूप मोठा परिणाम होतो. तर करप्या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही UPLचं जे साप आहे, तर यामुळे करपा आणि भुरी यामध्ये कार्बेंडिझम आणि मँकोझेब हे 2 घटक आहेत. तर यामुळे करप्या रोगाचं नियंत्रण हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. त्यानंतर रेडोमिल आहे, त्यानंतर सिजंटाचं ॲमिस्टार टॉप आहे किंवा स्कोर आहे. तर हे जे प्रॉडक्ट आहेत, की याच्यामुळं तुमच्या पानांवरती जे डार्क स्पॉट्स आलेले आहेत, तर ते चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात यामुळे तुम्ही करू शकता. बघा मी पुन्हा सांगते, करप्या रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही UPLचा साप घेऊ शकताय, रेडोमिल घेऊ शकताय, की ज्यामध्ये मँकोझेब आहे, ॲमिस्टार आहे घेऊ शकताय किंवा स्कोर सिजंटाचं जे स्कोर आहे. तर या 4 पैकी कोणतंही एक बुरशीनाशक ज्यामुळं तुम्ही करपा रोगाचं नियंत्रण हे खूप चांगल्या पद्धतीनं करू शकताय. आता हा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा आहे, की आता सध्या मोहोर हा बाहेर पडलेला आहे आणि यामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रॉडक्टची फवारणी या ठिकाणी घ्यायची आहे. पण आता ही फवारणी कधी घ्यायची आहे? की फुले उमललेली नसताना. आता यामध्ये तुम्ही बघू शकता, की ही मोहराची दांडी आहे. तर या मोहराच्या दांडीमध्ये सुद्धा आळी जाऊन ती पूर्ण आळी आतला सगळा रस पोखरते आणि मग फुलगळ होते. मग आपण विचार करतो, अरे फुलं का गळायला लागलेत? सेटिंग का होत नाहीये? तर या काडीमध्ये आळी असते, तयार होते आणि त्या आळीमधून फुलं गळू शकतात. तर आता कुठली फवारणी घ्यायची? बघा, बोटा एवढा मोहर असताना किंवा फुले उमललेली नाहीयेत, तुमच्या मोहराची फुले उमललेली नाहीयेत, तर अशामध्ये तुम्हाला कोणती फवारणी घ्यायची आहे? बघा, ही जी साईज मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या स्क्रीनवरती दाखवलेली आहे. तर अशा कंडिशनमध्ये जर तुमचा मोहोर असेल, तर तुम्हाला कोणती एक चांगली फवारणी घ्यायची आहे, तर हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तुडतुडे, थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचंय आणि मोहरामध्ये आळी होऊ नये. बघा मी काय सांगितलं, मोहराच्या दांडीमध्ये आळी तयार होते आणि जी रस पूर्ण शोषते आणि ज्यामुळे आपली फुलगळ होते. तर ती फुलगळ होऊ नये त्यासाठी आपल्याला एक कीटकनाशक घ्यायचंय आणि थ्रिप्स तुडतुड्यांसाठी एक कीटकनाशक घ्यायचंय आणि करपा आणि भुरी याच्या नियंत्रणासाठी. तर बघा स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे सोलोमन, हे बाहेरचं एक प्रॉडक्ट आहे, की ज्यामध्ये तुडतुडे आणि थ्रिप्स हे सगळं तुम्ही कंट्रोल करू शकता. तर सोलोमन तुम्हाला घ्यायचे अर्धा मिली प्रति लिटर. त्यानंतर प्रोक्लेममध्ये काय आहे, इमामेक्टिन बेन्झाईड आहे 5%. तर त्यामुळं मोहरामध्ये जी अळी होणार आहे, तर त्याच्या नियंत्रण तुम्ही या थ्रू करू शकता. तर प्रोक्लेम घ्यायचे तुम्हाला अर्धा ग्रॅम प्रति लिटर. बघा मी पुन्हा सांगते, सोलोमन अर्धा मिली प्रति लिटर, प्रोक्लेम पावडर फॉर्ममध्ये असतं, त्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोइड आहे, तर ते अर्धा ग्रॅम प्रति लिटर घ्यायचंय आणि साप पावडर जी आहे, ज्यामुळं करपा आणि भुरी या दोन्हीचं नियंत्रण होऊ शकतं. सापच्या ठिकाणी तुम्ही मर्जर पण घेऊ शकता. तर अशी ही आपल्याला फवारणी घ्यायची, जेणेकरून आपल्याला आंबा उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करता येईल. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.